आनंदी मालिकेचा आजचा भाग खूपच छान दाखवला आहे। अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नुसतं आनंदीचंच कौतुक दाखवलेलं आहे। आता हे कसं झालं तर या आर्चीने आजच्या भागामध्ये असं काहीतरी काम केलेलं आहे ज्यामुळे आनंदीची नुसती वाहवाह झालेली आहे। आता या पृथ्वीने तर आनंदी आणि निंबाळकर दोघांचाही अगदी मनापासून आणि कौतुकाने सत्कार केलेला आहे। पृथ्वी आता आनंदीला एवढे छान छान शब्द बोलत असतो की आनंदी अगदी भारावूनच गेलेली असते आणि या विद्यार्थ्याचं सगळं प्लॅनिंग फिसकटवून आनंदीने अखेर सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे। तर प्रेक्षकांनो, आता युगंधरला कळणार आहे की विद्याधरने आनंदीला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। तोपर्यंत इकडे इव्हेंट सुरू असतानाच पोलीस घरी आलेले असतात। आता घरी पोलीस का आल्यानंतर युगंधरने जाब विचारल्यानंतर ते असं म्हणत असतात की विद्याधरच्या गाडीचा बॉम्बस्फोट जो झाला आहे त्याच्या गुन्हेगाराला आम्ही अटक करण्यासाठी इथे आलो आहे। आता नेमकं पोलीस कोणाला अटक करणार, विद्याधरला की युगंधरला, हेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत। तर आजच्या भागामध्ये नेमकं आनंदीने सगळ्यांचं मन कसं जिंकलं आहे तेच आपण पाहणार आहोत। तर आपण कालच्या भागामध्ये पाहिलं की स्टेजवर आनंदी येतच नसते, कारण आनंदीने तिकडे ती झुंबरची दोरी अगदी खेचून जोराने धरलेली असते। तिच्या हातातून अगदी रक्त गळायला लागलेलं असतं। इकडे आता शिल्पाचे रॅम वॉक करून झालेला असतो आणि पृथ्वी सगळ्या मीडियाशी बोलत असतो। मात्र युगंधरचा राग आता जास्त वाढत चाललेला असतो। इकडे पृथ्वीचा इव्हेंट अगदी छान सुरू असतो पण आनंदी येत नसते। सिच्युएशन अशी दाखवली आहे की बघायला एकदम भारीच वाटणार आहे। आता इथे निंबाळकरांच्या सगळ्यांनाच उभं करून फोटोशूट चाललेला असतो। मात्र युगंधरचा चेहरा रागाने लाल झालेला असतो। आता त्याला आनंदीचा एवढा राग येत असतो की तो राग त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागलेला असतो आणि हे पाहते आर्ची। आता आर्ची स्वतःच्या मनातच विचार करत असते, अरे बापरे, आनंदी दिदी अजून स्टेजवर आली नाही म्हणून जिजूंना किती राग यायला लागलाय तिचा। त्यांचा चेहरा अगदी रागाने लालच झाला आहे। आता आनंदी दिदी जर थोडा वेळ स्टेजवर नाही आली तर काय होईल काय माहीत, म्हणून मीच जाते स्टेजच्या पाठीमागे आणि आनंदी दिदीला काय मदत करता येते ते पाहते, म्हणजे ती लवकरात लवकर स्टेजवर येईल असा विचार करून आर्ची आता आनंदीला शोधायला निघते। आता इकडे आनंदीच्या हातावर तेल ओतलेलं असतं म्हणून ती तिच्या हातातून दोरी निसटायला लागलेली असते। आता आनंदी एवढी धडपडायला लागलेली असते त्या दोरीला पकडण्यासाठी, तरी पण ती दोरी हातातून निसटायलाच लागलेली असते। आता इकडे आनंदीचं खूपच हाल दाखवलेला आहे। तोपर्यंत इकडे आर्ची आता आनंदी दिदी, आरती ताई, कुठे आहात बरं तुम्ही, कुठे आहात, काय करत आहात असं म्हणून हाका मारते ते। आता काय होतं, आरती ज्या रूम मध्ये असते त्या रूम मधून आतून ती दार उघडा असं जोर जोराने ओरडायला लागलेली असते। आता हा आवाज येतो आर्चीला। आर्ची त्या रूम जवळ जाते आणि म्हणते, याच रूम मधून मला आवाज आला ना, कोणाचा आवाज होता बरं तो, आणि बाहेरून कडी घातली आहे म्हणजे आत कोणतरी नक्की आहे असा विचार आर्ची करते आणि पटकन कडी काढते। आता आर्चीने कडी काढल्यानंतर पाहते तर काय, आरती आतमध्ये असते। त्यावेळेला आरती म्हणते, अगं आर्ची तू, त्यावेळेला आर्ची म्हणते, अगं तू इथे आहेस, आनंदी दिदी कुठे आहे। त्यावेळेला आरती म्हणते, अगं आनंदी चल पटकन चल माझ्यासोबत। आता आर्ची म्हणते, हो चल। या दोघी धावतच आता आनंदीकडे येतात। आता इकडे बाहेर विद्याधरला एक प्रश्न पडलेला असतो की या आंधळ्या आनंदीने झुंबर पडण्यापासून कसं काय वाचवलंय बरं, कसं काय थांबवलंय, जरा बघायलाच पाहिजे असं म्हणून हा विद्याधर पुन्हा आनंदीकडे यायला निघतो। इकडे आता स्टेजवर युगंधरचं लक्षच लागत नसतं, त्याला एवढा राग आनंदीचा आलेला असतो। इकडे आता आनंदी त्या दोरी बरोबर धडपडायला लागलेली असते। आता तिला ती दोरी आवरेनासी झालेली असते। बापरे प्रेक्षकांनो, इथे आता जबरदस्त सीन दाखवला आहे। इकडे झुंबरच्या खाली स्टेजवर निंबाळकरांच्या घरातील सगळे सदस्य उभारलेले असतात, म्हणजे अगदी पृथ्वी, शिल्पा, युगंधर मधोमध उभारलेले असतात त्या झुंबर खाली, आणि इकडे आनंदी त्या दोरी संगे धडपडायला लागलेली असते। आता आनंदीला ती दोरी कोणत्याही क्षणी निसटणारच असते तिच्या हातून, कारण त्याच्यावर तेल ओतलेलं असतं। आता आनंदी पुरेपूर तिच्यामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी लावून ती दोरी खेचण्याचा प्रयत्न करत असते। जबरदस्त सीन इथे दाखवला आहे, पण आनंदीचा सगळा प्रयत्न आता थांबतो, तिची ताकद संपते आणि तिच्या हातातून ती दोरी निसटते। आता निसटलेली दोरी आनंदीला कळते आणि आनंदीला खूप जोराने धक्का बसतो आणि ती पटकन खालीच पडते। आता प्रेक्षकांना ही निसटलेली दोरी पटकन आरती धावत येते आणि झेलते, त्याचबरोबर आर्ची सुद्धा येते आणि ती दोरी धरते। जबरदस्त सीन दाखवला आहे इथे। आरती आणि आर्ची आता ताकद लावूनच ती दोरी खेचत असतात आणि ती घसरलेली झुंबर बरोबर खेचतात त्या।
आता इथे आरती आनंदी आम्ही आलो आहोत अशी म्हणत असते. इकडे स्टेजवर आता सगळे सुखरूप असतात. आता इथे आरती काय करते, आनंदीला हात देते. आनंदी उठ पटकन म्हणते. आनंदी सुद्धा आरतीच्या हातामध्ये हात देते आणि उठते आणि ती दोरी खेचायला लागते. आता या तिघी मिळून ही दोरी खेचायला लागलेल्या असतात. आता या तिघींना सुद्धा त्या झुंबरचं वजन सोसत नसतं. या तिघी त्या दोरी संगे चांगल्या झेलकावायला लागलेल्या असतात. आता या तिघी जण हे झुंबर पडण्यापासून अडवत असतात. हे पाहतो विद्याधर. आता मात्र विद्याधरची चांगलीच आगभाग झालेली असते. त्याला असं राग आलेला असतो या तिघींचा. आता काय करू असं झालेलं असतं. आता या तिघी जण त्यांचा डायलॉग म्हणत असतात. 1 2 3 4 आबा जदवाच्या नाती हुशार असं म्हणून जोराने ताकदीने ते दोरी खेचतात आणि झुंबर आहे त्या ठिकाणी व्यवस्थित करतात. आता या तिघींनाही त्या झुंबरचं वजन पेलत नसतं. हा विद्याधर रागाने तेथून निघून गेलेला असतो. आता इथे आनंदी म्हणत असते, आर्चे लवकर पळ, कारपेंटरला बोलवून आण जा. त्यावेळेला आता आरची धावतच जाते आणि कारपेंटरला बोलवून आणते. तेवढ्यातच आता इथे आरती खूपच विद्याधरवर चिडलेली असते. आनंदी हे सगळं काम त्या विद्याधरचं आहे बघ, त्याने तुला मारण्यासाठी हे सगळं प्लॅनिंग केलं आहे आणि मी तुला मदत करू नये म्हणून मला खोलीमध्ये डांबून ठेवलं त्याने. थांब, त्याची गंमतच करते आता, सगळं मालक साहेबांनाच सांगणार आहे मी हे. आता हे ऐकून आनंदी म्हणत असते, नाही आरती ताई, तू असं काही सुद्धा करणार नाहीस. मालक साहेबांपर्यंत हे अजिबात पोहोचता कामा नाही. त्यावेळेला आरती म्हणत असते, अगं आनंदी असं काय करतेस, तुला मारण्याचा प्रयत्न केला आहे त्याने. त्याचा सगळा खरेपणा मीडियासमोर आलाच पाहिजे, त्याला शिक्षा तर मिळालीच पाहिजे. आता आनंदी म्हणत असते, नाही आरतीताई, तू अजिबात असं वागू नकोस. हा दिवस पृथ्वीचा आहे. या दिवसासाठी, या प्रोजेक्टसाठी सगळे मीडियावाले इथे आले आहेत आणि हा दिवस पृथ्वीचा आहे. या दिवसाचं सगळं क्रेडिट अगदी पृथ्वीलाच मिळालं पाहिजे आणि हे सगळं जर मालक साहेबांना कळालं तर हे सगळं क्रेडिट त्या विद्याधरला मिळेल आणि मला असं अजिबात करायचं नाहीये आणि मला वचन दे आरतीताई, तू अजिबात मालक साहेबांना यातलं काही सांगणार नाहीस. त्यावेळेला आरती काही केल्याने वचन द्यायला तयार नसते. आता आनंदी म्हणते, आरतीताई मी काय म्हणते, मला वचन दे बरं, तू काही सुद्धा बाहेर जाऊन यातलं सांगणार नाही. आता आरती म्हणत असते, ठीक आहे आनंदी, मी नाही सांगत कोणाला. आता या दोघी जोर जोराने ती दोरी खेचायला लागलेले असतात. तेवढ्यातच आरची येते. आरची दोरीला धरतच असते. आता कारपेंटर सुद्धा आरची संगे आलेले असतात. आता ती माणसं काय करतात, जोराने ती दोरी खेचतात आणि व्यवस्थित ते एका ठिकाणी बांधून ठेवतात. आता इकडे या तिघी सुद्धा खूप थकलेल्या असतात. आनंदी तर पटकन चक्कर येऊन खालीच पडते. आता या आनंदीला आरती आणि आरची सावरत असतात. तेवढ्यातच युगंधर तेथे येतो आणि या तिघींना पाहून म्हणतो असतो, परत टिप गळायला काय झाले तुम्हाला, काय चाललं आहे तुमचं सगळं. त्याला या तिघी पटकन उठून उभा राहतात. आता आनंदी घाबरलेली असते, खूपच दमलेली असते ती. त्यावेळेला युगंधर म्हणतो, काय चाललं आहे तुझं, स्टेजवर अजून का आली नाहीस बरं, तू हे सगळं मुद्दामून करत आहेस. त्यावेळेला आनंदी काहीतरी युगंधरला सांगत असते. तेवढ्यातच युगंधर म्हणतो, 1 मिनिट, अजून माझं बोलून झालेलं नाहीये, मला तुझं काही सुद्धा ऐकायचं नाहीये. फक्त तुला पाहण्यासाठी मीडियावाले सगळे तिथे थांबले आहेत. पटकन आवरायचं आणि स्टेजवर यायचं. पोचलं का, मला अजिबात कारण नको आहेत असं सांगतो आणि युगंधर तेथून निघून जातो. आता युगंधर गेल्यानंतर ही आरची मात्र खूप चिडलेली असते युगंधरवर आणि आनंदी म्हणत असते, आरतीताई आता काय करायचं ग, मी जर अशा अवस्थेमध्ये स्टेजवर गेलो तर पृथ्वीचा सगळा इव्हेंट खराब होईल बघ, लोक काय काय बोलतील अशा माझ्या अवस्थेबद्दल. त्यावेळेला आरती आता आनंदीला सावरत असते. म्हणत असते, आनंदी तू अजिबात घाबरू नको, पृथ्वीचा इव्हेंट अजिबात खराब होणार नाही, सगळं काही व्यवस्थित होईल, तू काळजी करू नकोस अजिबात. आता आरती पाहते तर काय, आरची तिथून गायब झालेली असते. त्यावेळेला आनंदी म्हणते, आरची कुठे गेली बरं, अगं ती बाहेर गेली असेल, रागाच्या भरात ती बाहेर गेली आहे आणि आता ती रागाच्या भरात सगळं काही बोलून बसेल, चल पटकन तिला अडवायला हवं असं म्हणतात आणि आरती आणि आनंदी स्टेजकडे जातात. आता इकडे बाहेर स्टेजवर युगंधर आलेला असतो आणि आरची सुद्धा पाठीमागून आलेली असते. आता युगंधर आरची जवळ येतो आणि म्हणतो असतो, आनंदी कुठे आहे, तू एकटी चालेस. त्यावेळेला आता आरची सुद्धा बहादरीन खूपच हुशार आहे. स्टेजवरच येते आणि म्हणते, मालक साहेब ती नाही येऊ शकत बाहेर. त्यावेळेला युगंधर म्हणतो, काय येऊ शकत नाही, ती सगळं मुद्दामून करायला लागले का, थांब मीच बघतो का बाहेर येत नाही असं म्हणून युगंधर तिकडे जात असतो. तेवढ्यातच आरची जोराने हाक मारते, थांबा. आता इथे आरचीने अशी हाक मारली म्हटल्यानंतर घरातले सगळेच बावरलेले असतात आणि आरचीकडेच पाहत असतात. त्यावेळेला युगंधर आरचीकडे पाहत असतो. आता आरची म्हणते, मालक साहेब तुम्ही समजताय तसं काही
सुद्धा नाही. आता आर्ची म्हणत असते, मालक साहेब, आनंदी दिदी माझी ना स्वतःचं कष्ट स्वतःच्या तोंडाने कधीच सांगणार नाही, स्वतः किती त्याग केला हे सुद्धा ती सांगणार नाही, आणि ती इथे नाहीये म्हणूनच तिने काय केलंय ते सगळं मी खरं खरं सांगणार आहे. त्यावेळेला पृथ्वी आता पटकन आर्ची जवळ येतो. मीडियावाले सगळे उठूनच उभा राहतात. युगंधर म्हणत असतो, म्हणजे काय झालंय नेमकं? आता युगंधर चांगला धमकावूनच आर्चीला म्हणत असतो, काय झालंय नेमकं, सांगशील का तू? त्यावेळेला आता आर्ची घाबरलेली असते. आता पृथ्वी जवळ येतो आणि म्हणतो, नेमकं काय झालं आहे, आनंदी का बाहेर येत नाहीये? त्यावेळेला आता आर्ची रडत रडत सांगत असते, आनंदी ताई बाहेर येऊ शकत नाही कारण पृथ्वी सर तुमचा इव्हेंट खराब होऊ नये. आता आर्ची म्हणत असते, पृथ्वी सर, आनंदी दिदीचे हात अगदी मनकटापर्यंत सालाटले आहेत आणि खूप रक्त येत आहे. त्यावेळेला आता पृथ्वी सुद्धा घाबरतो. आता घरातले सगळेच आर्चीचं बोलणं नीट ऐकत असतात. युगंधर म्हणतो, काय झालंय नेमकं, हे कसं शक्य आहे बरं? आता आर्ची खूपच हुशार दाखवली आहे. अगदी सगळं जसंच्या जसं युगंधरला खरं खरं सांगत असते. ती म्हणत असते, आनंदी दिदी आवरून स्टेजवर येतच होती, तेवढ्यातच तिला एक दोरी कापण्याचा आवाज आला आणि जिथून आवाज आला तिथे आनंदीताई पोहोचली आणि आनंदी दिदी गेल्यानंतर आरतीताई सुद्धा तिच्या पाठीमागून गेली आणि आरतीताईने पाहिलं तर तिथे खरंच झुंबरची दोरी कोणीतरी कापली होती, अगदी शेवटच्या धाग्यावर राहिली होती आणि ती दोरी जर सुटली असती तर ते झुंबर टेजवर कोसळलं असतं आणि ते टेजवर कोसळणार इतक्यातच आरतीताई आणि आनंदी दिदीने ते दोरी ओढून धरली आणि मालक साहेब, ते झुंबर जिथे पडणार होतं तिथे खाली शिल्पा मॅम, पृथ्वी सर आणि तुम्ही सुद्धा आणि निंबाळकरांचे सगळे सदस्य तिथे उभे होते. ते झुंबर जर खाली पडलं असतं तर सगळ्यांच्या जीवाला धोका होता, पण माझ्या आनंदी दिदीने सगळ्यांचा जीव वाचवला आहे. तिने स्वतःचा जीव धोक्यामध्ये घातला आणि ती दोरी पुरेपूर खेचण्याचा प्रयत्न केला. आता आर्ची सांगत असते, माझी दिदी आतून ओरडत होती पण बाहेर एवढं म्युझिक सुरू होतं की माझ्या आनंदी दिदीचा आवाज कोणालाच ऐकू आला नाही. बाहेर सगळे आपल्याच कामामध्ये व्यस्त होते. आता हे ऐकून मितालीने तर तोंडाला हात लावलेला असतो. आता पृथ्वी तर आर्चीचं बोलणं सगळं लक्ष देऊन ऐकत असतो आणि युगंधरला सुद्धा हे धक्कादायकच वाटत असतं आणि आनंदीला दोरी धरायला सांगून आरतीताई बाहेर कारपेंटरला बोलवायला गेली. त्यावेळेला तिला सुद्धा एका खोलीमध्ये कोणीतरी कोंडून ठेवलं होतं, बाहेरून कडी घातली होती. तुमचा हा राग कमी करण्यासाठी, आनंदी दिदीला बोलवण्यासाठी मी ज्यावेळेला आतमध्ये गेले त्यावेळेला पाहिलं तर काय, आरतीताईला खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं. मालक साहेब, माझी आरतीताईला कुणी डांबून ठेवलं होतं. ती अगदी घाबरून थरथर कापायला लागली होती, रडायला लागली होती. आता आर्ची हे सगळं सांगत असते तेवढ्यातच आनंदी आणि आरती स्टेजवर आलेले असतात आणि आम्ही दोघी लगेचच आनंदी दिदीकडे पोहोचलो आणि तिथे माझी आनंदी दिदी एकटीच ती दोरी खेचत होती आणि आम्ही दोघींनी ती दोरी खेचायला घेतली आणि तेव्हा पाहिलं तर दोरीवर आणि पायाखाली कोणीतरी तेल ओतलं होतं. आता हे ऐकून तर पृथ्वी, मिताली, शिल्पा सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. म्हणजे कुणीतरी परफेक्ट निंबाळकरांना मारण्याचा प्रयत्न केला आहे असं कळून येतं. आता युगंधर तर डायरेक्ट कुणीकडेच बघत नाही तर तो डायरेक्ट विद्याधरकडेच बघतो. एवढा रागाने विद्याधरकडे बघत असतो जणू काही नजरेतूनच आता तो त्याला शिक्षा देणार आहे. आता आरती सांगत असते, माझ्या दिदीचे दोन्ही हात ती दोरी धरून सालटून गेले होते, रक्त व्हायला लागलं होतं, तिचे पाय घसरायला लागले होते, तिची ताकद लावून तिने ते दोरी खेचून धरली होती. तेवढ्यातच आम्ही तिथे गेलो आणि आम्ही तिघींनी मिळून ती दोरी खेचून आणि मी पटकन जाऊन कारपेंटरला बोलवून आणलं आणि त्या माणसाने ती दोरी एका ठिकाणी फिक्स केली आणि माझ्या आनंदी दिदीने हार मानली नाही, स्वतःचं रक्त सांडलं आणि निंबाळकरांचा जीव वाचवलाय. आता आर्चीचं हे सगळं बोलणं ऐकून मीडियावाले, घरचे सगळे चकितच झालेले असतात. आता पृथ्वी म्हणत असतो, नेमकं हे कुणी केलं बरं, कुणाला माझा इव्हेंट खराब करायचा होता आणि माझ्या कुटुंबियांचा जीव घ्यायचा होता. आता मीडियावाले लगेच हाच विषय उचलून धरतात आणि एक जण म्हणत असतो, म्हणजे मालक साहेब, आज जर या इव्हेंटमध्ये अपघात झाला असता आणि ते झुंबर जर खाली पडलं असतं तर काय झालं असतं बरं? तुमच्याबरोबर इथे मीडियावाले सुद्धा आजूबाजूला उभे होते आणि ते जर झुंबर खाली पडलं असतं तर मीडियावालेला सुद्धा दुखापत झालीच असते ना, कुणाचा तरी जीव जाऊ शकला. आता दुसरीच मीडियावाली एक मुलगी म्हणत असते, निंबाळकरांच्या घरामध्ये दुसऱ्यांच्या जीवाबद्दल असा खेळ मांडला जातोय हे तर मला आश्चर्य
आश्चर्यकारकच वाटतंय. आता हे ऐकून शिल्पा, युगंधर आणि पृथ्वी ऐकतच उभारलेले असतात. आता मीडियावाले जर हा अपघात झाला असता तर कोण जबाबदार बरं, असं युगंधरकडे प्रश्नाचं उत्तर मागत असतात आणि युगंधर काहीतरी त्या प्रश्नावर बोलणार इतक्यातच पृथ्वी पुढे येतो आणि म्हणत असतो, हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अपघात होणार होता पण झाला नाही. आता पृथ्वी आनंदीबद्दल सांगायला सुरू करतो, असं काहीही होणार नाही, कारण निंबाळकरांच्या घराच्या वतीने आनंदी अगदी ढाल बनून तिथे उभी होती आणि निंबाळकर दुसऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचं रक्त सुद्धा सांडतात. आम्ही पाहुण्यांच्या केसाला धक्का सुद्धा लागून देणार नाही, हेच आनंदीने स्वतःचं रक्त सांडून सिद्ध केलं आहे. आता पृथ्वी मीडियावाल्यांना विनंती करत असतो, हे बघा तुम्ही थोडा वेळ प्लीज थांबा म्हणतो आणि आनंदीकडे पाठीमागे येतो आणि आनंदीच्या दंडाला धरूनच म्हणत असतो, आनंदी चल पुढे चल. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, नाही मी अशा अवस्थेत पुढे कशी बरं येणार. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो, अजिबात नाही, चल बरं पुढे तू. आता इकडे पृथ्वी आनंदीच्या हाताला धरून स्टेजवर पुढे मीडिया समोर नेत असतो. तेवढ्यातच युगंधर म्हणत असतो, पृथ्वी बरोबर बोलत आहे, आनंदीने जे काही केलं त्याचं कौतुक तर झालंच पाहिजे, सगळ्यांनी उभारून तिचं टाळ्या वाजवूनच कौतुक केलं पाहिजे. असं म्हणल्यानंतर अगदी सगळेच आनंदीसाठी टाळ्या वाजवायला सुरू करतात. आता हे पाहून विद्याधर आणि शिल्पाची चांगलीच जळालेली असते. आता शिल्पाला तर आनंदीचं सुख बघवत. आता युगंधर शिर्केना म्हणत असतो, शिर्के पटकन डॉक्टरांना बोलवून घ्या. आता शिर्के म्हणत असतात, हो मालक साहेब मी लगेच बोलवून घेतो. आता युगंधर आरतीला म्हणत असतो, आरती तिचे हात जरा साफ करून घे आणि काही औषध असेल तर तोपर्यंत लाव. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, थांबा एक मिनिट, माझं काम आहे आनंदीकडे. आता इथे पृथ्वी मितालीला एक काम सांगतो आणि मिताली सुद्धा धावत जाते आणि हातामधून एक शाल घेऊन येते आणि पृथ्वीच्या हातामध्ये देते. पृथ्वी ती शाल उघडतच म्हणत असतो युगंधरला, ही शाल मी तुम्हाला या इव्हेंट नंतर देणार होतो आणि तुमचा सत्कार करणार होतो, कारण तुम्ही मला एवढी मोठी संधी दिली, माझ्यासाठी तुम्ही एवढा मोठा इव्हेंट ठेवला आणि मला काम करण्यासाठी मोटिवेशन दिलं आणि म्हणूनच मी तुम्हाला हे देणार होतो. पण आता मला असं वाटत आहे माझ्या यशामध्ये जेवढा तुमचा वाटा आहे तेवढाच आनंदीचा सुद्धा वाटा आहे. आता पृथ्वी युगंधरला एवढं छान छान बोलत असतो, हे ऐकून आनंदीला खूपच आनंद झालेला असतो. तिने स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून माझा हा इव्हेंट अगदी छान पार पडला आहे आणि ही शाल तर मी तुम्हाला देणारच आहे, पण अशी कोरी देणार नाही. मला असं वाटत आहे आज जे काही घडलं आहे त्या सगळ्याचा भाग म्हणून आनंदीचं हे त्याग, समर्पण हे या शालीवर उठलंच पाहिजे. आता इकडे आनंदीचं खूप जास्त कौतुक चाललेलं असतं. विद्याधरचा चांगला चेहरा पडलेला असतो, कारण सगळं प्लॅनिंग अगदी पाण्यात वाहून गेलेलं असतं. इकडे आता पृथ्वी आनंदीला म्हणत असतो, आनंदी मला तुझ्या हाताचे ठसे या शालवर हवे आहेत. आता इथे हे ऐकून माई, बापू यांना खूप आनंद झालेला असतो. आता इकडे आनंदी म्हणत असे, नाही पृथ्वी असं नको करायला, डाग पडतील त्या शालवर. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, नाही आनंदी ते डाग नाही तर ती एक आठवण असणार आहे. आजचा माझा हा इव्हेंट ज्या 2 लोकांमुळे पार पडला आहे त्या 2 लोकांसाठीच ही शाल आहे आणि ही शालच त्या गोष्टीची साक्ष असेल. आता पृथ्वी आनंदीला म्हणत असतो, एक तू आणि एक माझे बाबा. आता पृथ्वीच्या तोंडून बाबा हा शब्द ऐकून अगदी युगंधरला भरून आलेलं असतं. आता इथे पृथ्वी त्या शालची घडी मोडतो आणि दोन्ही हातांनी ती शाल आनंदी समोर धरतो. आता आरती पुढे येते आणि आनंदीचे जे रक्ताबंबळ हात झालेले असतात ते दोन्ही हात धरते आणि त्या शालवर हातांचे ठसे उठवते. आता आनंदीला एवढा मान मिळत आहे पाहून शिल्पाला खूपच राग आलेला असतो. आता पृथ्वी काय करतो, ते हाताची ठुसे उठवलेली शाल असते ती निंबाळकरांच्या खांद्याभोवतीने घालतो. आता पृथ्वीने एवढा मोठा मान युगंधरला दिला आहे पाहून युगंधरला भरून आलेलं असतं. आता तो खूप प्रेमाने पृथ्वीकडे बघत असतो आणि पृथ्वी सुद्धा युगंधरकडे बघत असतो. आता इथे पृथ्वी आणि युगंधर जवळ आलेले पाहून मात्र शिल्पाला खूप बरं वाटत असतं आणि आनंदीच्या चेहऱ्यावर खूप छान हसू आलेलं असतं. आता पृथ्वी आणि युगंधर एकत्र आलेले पाहून शिल्पाला आनंद होत असतो. फक्त या आनंदीचाच राग या शिल्पाला येत असतो. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे आणि पुढील भागामध्ये स्टेजवर हा सगळा कार्यक्रम सुरू असतो आणि युगंधर आणि पृथ्वी एकमेकांशी बोलत असतात. तेवढ्यातच पोलीस तेथे येणार आहेत आणि त्यांना पाहून युगंधर म्हणत असतो, निंबाळकरांच्या घरी एवढा मोठा इव्हेंट सुरू असताना तुम्ही इथे काय करायला लागलात. त्यावेळेला पोलीस म्हणणार आहेत की विद्याधर निंबाळकरांच्या गाडीचा जो स्फोट झाला आहे त्याचा गुन्हेगार आम्हाला कळाला आहे आणि
आणि त्यालाच अटक करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. आता युगंधर म्हणत असतो, ओ इन्स्पेक्टर, जे काम करायला आलाय ते पहिल्यांदा करा तुम्ही. त्यावेळेला पोलीस म्हणत असतात, तुम्हाला खऱ्या गुन्हेगाराला अटक करायला हवी आहे ना. तर आता पोलीस युगंधर समोर बेड्या धरतात आणि म्हणतात, युअर अंडर अरेस्ट द निंबाळकर. आता प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की युगंधरचं नेमकं काहीतरी प्लॅनिंग आहे. पोलीस युगंधरला नाही तर विद्याधरलाच अटक करणार असणार आहेत. नेमकं युगंधरने हे काय प्लॅनिंग केलं आहे की पोलीस युगंधरला नाही तर विद्याधरला अटक करतील. का खरंच पोलीस युगंधरला अटक करून तुरुंगामध्ये टाकतील, हे सुद्धा पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. आजच्या भागामध्ये खूपच सस्पेन्स दाखवला आहे. उद्याचा भाग अगदी पाहण्यासारखाच असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना उद्याच्या भागाची आतुरता लागणार आहे. आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा.